एकंदर मुंबईत जर आपण पाहिलं तर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांची, हे तिन्ही आपण पक्ष एकत्र आलेलो आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे आपण काय ताकदीनं लढा देत आहोत. आपल्या सर्वांना हे देखील माहिती आहे की समोरून सगळं काही वापरलं जातं, साम दाम दंडभेद सगळं वापरलं जातं. आणि मी हे नेहमी सांगतो की तन मन धन ह्या लढाईमध्ये तन आणि मन आपल्याकडे आहे, धन हे सगळं त्यांच्याकडे. आणि अर्थात त्यांच्याकडे असल्यानंतर तो वापर तो होणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे ते कसे काय काय वाटप त्याचं चालू आहे. मग कुठे ताटं वाटत आहेत, कुठे वाट्या देत आहेत, कुठे काय पैसे देत आहेत, हे सगळं चालू राहणार. निवडणूक आयोग आता किती कोणाच्या बाजूनी राहणार वगैरे हा सगळा एक वेगळी गोष्ट आणि वेगळी एक हे आहेच, कथा आहेच. अनेक ठिकाणी आपल्या उमेदवारांना फोन देखील येत आहेत, धमक्या देखील येत आहेत की तुम्ही विड्रॉ व्हा, नाहीतर असं करू, नाहीतर तसं करू, नाहीतर. आणि हे फक्त मुंबईत नाही तर अनेक शहरांमध्ये होते. काल आपले नेते अंबादास दानवेजींनी देखील काही गोष्टी ट्विट करून सांगितलेल्या आहेत. पण हे सगळं होत असताना जसं उद्धवसाहेब आणि राजसाहेब यांची चर्चा सुरू असते, अनेकदा ते आत्ता तर दररोज अर्थात बोलतच आहेत की आपण एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी आलो आहोत आणि निवडणूक आपण लढत आहोत ते जिंकण्यासाठी लढत आहोत, मुंबई वाचवण्यासाठी लढत आहोत. जे मोठे विषय आहेत, हिंदुत्व असेल, मराठी असेल, मुंबईचं मुंबईपण असेल, मुंबईला अदानीकडून वाचवण्याचं असेल, हे सगळं तर ते दोघं हाताळणार आहेतच. पण अमित आणि मी जे दोघं बोलत होतो साधारणपणे की आपलं वचननामा नंतर येईल, कारण तो वचननामा एक त्याला प्रक्रिया आहे, ती निवडणूक आयोगाकडे द्यायला लागते वगैरे, हे सगळं आहे. तुमच्याकडून पण मुद्दे घेतलेत काही काही ठिकाणी, जर नसतील घेतले तर अजूनही मला तुम्ही आम्हा दोघांनाही कोणालाही एक पेपरवर लिहून द्या. ते सुप्रताताई बसलेत, ताई तुम्ही जरा सगळ्यांकडून जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचं संकलन करून घ्या. पण हे सगळं होत असताना मला वाटतं तुम्हाला आत्ता प्रचार फेऱ्या तर अनेक सुरू झाल्या आहेत तुमच्या सगळ्यांच्या. आज सकाळी पण प्रचार फेरी पाहिली मी, अनेक तुमचे कार्यालयाची उद्घाटनं सुरू झालेली आहेत. आणि तुम्ही जेव्हा घरोघरी जाल तेव्हा तुम्हाला प्रश्न तर विचारले जातील, तुम्ही कशासाठी उभे राहताय. अर्थात कशासाठी उभे राहतोय, आम्ही मुंबईचं मुंबई पण आहे, मुंबई मराठी माणसाच्या हातात राहिली पाहिजे, मुंबईकर हा कोणासमोर झुकला नाही पाहिजे, दिल्लीसमोर तर झुकलाच नाही पाहिजे, हे तर लढत आहोतच.